अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना आनंदमय आणि सुखमय जावं ही स्वामीचरणी प्रार्थना करून मी व्हिडिओला सुरुवात करते. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृतातला 5वा अध्याय. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानुना वैष्णेश्वरा अज्ञानतमेच्छक भास्करा पूर्वसाक्षित परत्परा भक्ता खरा सदयतु. अक्कलकोट नगरात एकतत्पर्य स्वामी राजवास करीत भक्त बहुत जाहले. वार्ता पसरली चहूकडे कोणाशी पडता साकडे. धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर. तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती. आणि आपल्या नगराप्रती आणि आणू म्हणती तयासी. बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी. एकदा त्यांचे अंतरी विचारायचा पातला. दिवाना आणि सरदार मानकरी तसे थोर थोर. बैसले असता समग्र बोले नृपवर तयाप्रती. कोणी जाऊनी अक्कलकोटाशी येथे आणील स्वामीशी. तरी आम्ही तयाशी इनामध्ये बहुत. कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन. कोणा एक लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परियसी. आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरासी. तरी मी आणि नतयांची निश्चय मानसी द्या असो द्या. ऐसे कोणी उत्तर संतोषला तो नृपवर. तैसी सभा ही समग्र आनंदित झाली. नृपती सहस कजने त्यापरी तात्याशी सन्माने. गौरवनी मधुर वचने यशस्वी हो म्हणतो तया. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणे संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाली चित्ती. तेथील जनासी पाहुणी भक्ती धन्य म्हणते त्या. अक्कलकोटींचे नृपती स्वामीचरणी ज्यांची भक्ती राजघराण्यातील युवती थाई करती स्वामी सेवा. ऐसे पाहुणे त्यांशी विचार पडला मानसी. या नगरातून स्वामींशी कैसे नाही हो आपण. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होई सत्वर. लढवून युक्ती थोर कार्य आपण साधावे. करुणी नाना पक्वाने करते ब्राह्मण भोजने. दिल्ली बहुसालदाने याचक धने तोप्ते केले. स्वामीच्या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिते. जेणे सेवेकरी संतुष्ट होती ऐसे करते सर्वदा. ईशाने काही न झाले केले तितके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले विचार पडला त्यांशी. मग लढविली एक युक्ती एकांतिक आठवणी चोळापाप्रती. ताज लागी विनंती करती बुद्धिवात सांगितली ता. तरी तुम्ही समर्थांशी घेऊन याल बडोद्याशी. मग मल्हारराव आदरेंशी इनामध्ये केलं तुम्हा ते. द्रव्येन सर्व वर्ष चोळापाशी लागली अशा त्याच्या सर्वांतरी भरोसा जहागीराचा भोवसाला. चोळापणे कर जोडून विनंती केली मधुर वचनी. कृपाळू होऊन समर्थाने बडोद्या माझी चालावे. त्याने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन. आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे कोणी या वचन समर्थांनी हास्य करून. उत्तर चोळापा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्यांच्या अंतरी नाही बघते. मग आम्ही बडोद्या प्रतीक मन काय म्हणून चालावे. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत. सदा एकोणी भाविक भक्त पंचमोध्याय गोड हा श्रीरस्तु शुभ भवतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.